महाराष्ट्राच्या निसर्ग सौंदर्यात सर्वात मोठा वाटा आहे तो सह्याद्री डोंगर रांगांचा. सह्याद्रीचे अनेक गडकिल्ले आपल्यापैकी अनेकांनी सर केले असतील, पण आज आपण चाललोय थेट सह्याद्रीच्या पोटात, सांधण व्हॅलीमध्ये. नमस्कार, मी स्नेहा प्रवास ही आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अशक्य सुंदर सह्याद्रीतील सांधण व्हॅलीची संपूर्ण माहिती, रॅपलिंग, सांधण व्हॅलीला कसे पोहोचायचे, तसेच सांधण व्हॅलीला कोणकोणत्या महिन्यात जाऊ शकता इत्यादी सर्व गोष्टींची माहिती मिळणार आहे. त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत बघा. महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातील सांब्रद गावाजवळ सांधण व्हॅली म्हणजेच सांधण दरी आहे. या ठिकाणी पोहोचण्यासाठी जर तुम्ही मुंबईहून ट्रेनने येणार असाल तर कसारा स्थानकावर थांबणाऱ्या लोकल ट्रेनने तुम्ही येऊ शकता. कसारा स्टेशन बाहेर येऊन सांधण व्हॅलीसाठी सांब्रद गावाला जाण्यासाठी शेअरिंग टॅक्सी, जीपने तुम्ही सांधण व्हॅलीला पोहोचू शकता. 8-10 लोकांचा ग्रुप असेल तर 150 ते 200 रुपये पर पर्सन शेअरिंग भाडे आकारून टॅक्सी, जीपवाले तुम्हाला सांब्रद गावाजवळ पोहोचवतील. तुमच्या प्रायव्हेट व्हेकलने येणार असाल तर मुंबईहून कसारा, इगतपुरी मार्गे, पुण्याहून येणार असाल तर आळेफाटा, संगमनेर, राजूर मार्गे, तसेच नाशिकहून घोटी मार्गे तुम्ही सांब्रद गावी पोहोचू शकता. सांब्रद गावी पोहोचण्यापूर्वी भंडारदरा धरणाचा जलाशय लागतो. सूर्यास्तापूर्वी 5:30 दरम्यान भंडारदराचा हा गोल्डन आवर जणू सांधण व्हॅलीची आव्हाने यशस्वीरित्या पार पाडण्याची स्फूर्ती देऊन जातो. चारही बाजूला विस्तृत पसरलेल्या सह्याद्रीच्या डोंगर रांगा जणू या जलाशयाचे रक्षणच करत आहेत. भंडारदराच्या सूर्यास्ताचे नयनरम्य दृश्य डोळ्यांत साठवून आम्ही सांब्रद गावी जाण्यासाठी निघालो. सांब्रद गावाजवळ रात्री टेंटमध्ये मुक्काम करून सकाळी सूर्योदयानंतर आम्ही सांधण व्हॅली ट्रेकसाठी निघालो. रोजच्या धावपळीच्या जीवनात विकेंडला सह्याद्रीच्या कुशीत अनुभवलेली अशी शांत सकाळ मनाला नवीन प्रेरणा देऊन जाते. सांधण व्हॅली समोर आजोबा पर्वत, रतनगड आणि मागे अलंग मदन कुलंगड आणि कळसुबाई शिखर अशा सह्याद्रीच्या विस्तृत डोंगर रांगा दिसतात. आशिया खंडातील सर्वात खोल नैसर्गिक दऱ्यांमध्ये सांधण व्हॅलीचा दुसरा क्रमांक लागतो. एका अतिप्राचीन जॉग्राफिक फॉल्ट लाईन म्हणजे जमिनीला पडलेली एक मोठी भेग, यामुळे निर्माण झालेली ही दरी किंवा घळ हा निसर्गाचा एक अद्भुत चमत्कारच आहे. सांब्रद गावात आल्यावर सांधण व्हॅलीला पोहोचण्यापूर्वी रस्त्याच्या कडेला दिसणारी विटांनी बांधलेली टुमदार घरं आणि छोटेखानी खानावळ, नाश्ता सेंटर्स विशेष लक्ष वेधून घेतात. चहा, कॉफी, चवदार पोहे, मॅगी असे नाश्त्याचे पदार्थ या ठिकाणी मिळतात. हा आहे सांधण व्हॅलीचा प्रवेशद्वार. इथून 15 ते 20 मिनिटे ट्रेक करत पुढे गेल्यावर आपण सांधण व्हॅली रॅपलिंग पॉइंट जवळ पोहोचतो. सांधण दरी ही 200 ते 400 फूट खोल आहे, त्यामुळे दरीमध्ये खाली जाण्यासाठी रॅपलिंग हा बेस्ट ऑप्शन आहे. सांब्रद गावातील काही गावकरी बांधव फक्त 300 रुपये घेऊन अगदी सुरक्षित रॅपलिंग करायला आपल्याला मदत करतात. मी यापूर्वी मोरोशीच्या भैरवगडावर रॅपलिंग केली होती, त्यामुळे मला रॅपलिंगचा अनुभव होता, म्हणून यावेळेला मला भीती अजिबात वाटली नाही. तुम्हाला पण रॅपलिंगची इच्छा असेल पण भीती वाटत असेल तर हा व्हिडिओ बघून आता तुमची भीती निघून जाणार आहे. या अवघ्या 3 वर्षांच्या लहानशा सिद्धार्थने सांधण व्हॅलीमध्ये न घाबरता रॅपलिंग केली. त्याच्या आईवडिलांनी तो 2-3 वर्षांचा झाल्यावरच झिप लाईनिंग, ट्रेकिंग, रॅपलिंग अशा ॲडव्हेंचरस ॲक्टिव्हिटीजसाठी त्याला प्रोत्साहन दिले. जर हा लहानसा सिद्धार्थ न घाबरता रॅपलिंग करू शकतो तर तुम्ही तरुण मंडळीसुद्धा हमखास रॅपलिंग करू शकता.
रॅपलिंग करून खाली दरीत आल्यावर या खडकाळ मार्गावरून ट्रेकिंग करत पुढे जावे लागते. निसर्गाच्या चमत्कारामुळे जमिनीला पडलेल्या भेगेतून निर्माण झालेल्या या दरीमध्ये हे विशालकाय दगडे कित्येक वर्षे आपली अस्तित्व टिकवून अढळपणे उभी आहेत. सांधण व्हॅलीमध्ये सूर्यप्रकाश खूपच कमी प्रमाणात पोहोचतो. कित्येक ठिकाणी तर अजिबात सूर्यप्रकाश पोहोचत नाही. त्यामुळे बहुतांश ठिकाणी दरीमध्ये सावलीच असते. म्हणूनच सांधण व्हॅली ही व्हॅली ऑफ शॅडोज म्हणून देखील ओळखली जाते. ऑक्टोबर ते मे महिन्यापर्यंत तुम्ही सांधण व्हॅली ट्रेकिंगसाठी येऊ शकता. पावसाळ्यात सांधण व्हॅली ट्रेक बंद असतो, कारण दरीमध्ये भरपूर पाणी साचलेले असते. दरीमध्ये 2-3 ठिकाणी 12ही महिने पाणी साचलेले असते. काही ठिकाणी 4-5 फूट पाणी असते. अशा जागेवर गावकरी ड्रमची होडी बनवून 20 रुपये पर पर्सन घेऊन हा पाण्याचा मार्ग अगदी सुरक्षितपणे तुम्हाला पार करून देतात. संपूर्ण खडकाळ मार्ग पार करत 1 किलोमीटर लांबी असलेल्या या सांधण दरीचे शेवटचे टोक गाठण्यासाठी 2 तास लागतात. दररोजच्या धावपळीत, कामाच्या व्यापात शहरातल्या माणसाचा निसर्गाशी असलेला संबंध हळूहळू तुटत चाललाय. निसर्गाशी असलेली नाळ जपून ठेवण्यासाठी कधीतरी सुट्टीच्या दिवशी सह्याद्रीमध्ये ट्रेकिंगचा अनुभव प्रत्येकाने घेतलाच पाहिजे. सांधण व्हॅली फिरून परत जाताना सुद्धा हे गावकरी आपल्याला होडीने पाण्याचा मार्ग सुरक्षित पार करून देतात. सह्याद्रीच्या कुशीत राहणारे हे गावकरी ट्रेक दरम्यान आपल्याला खूप मदत करतात, आपली काळजी घेतात. चहा, पाणी, नाश्ता, जेवण अशा सर्व सोयी अल्प दरात उपलब्ध करून देतात. खरंच या गावकऱ्यांमुळेच आपण सह्याद्रीत निर्धास्त ट्रेक करू शकतो. या व्हिडिओमार्फत मी अशा सर्व गावकऱ्यांचे अगदी मनापासून आभार मानते. सांधण व्हॅलीला कसे पोहोचाल याची माहिती मी व्हिडिओच्या सुरुवातीलाच सांगितली आहे. जर तुम्ही ट्रेकिंग ग्रुपसोबत याल तर ट्रेक लीडर्स तुमच्यासोबत असतील. ते तुमचं ट्रॅव्हल, राहण्याची, खाण्याची, रॅपलिंग इत्यादी सर्व गोष्टींची सोय करतील. मुंबईहून सांधण व्हॅलीला जाण्यासाठी ट्रेकिंग ग्रुपचे कॉन्टॅक्ट डिटेल्स हवे असल्यास मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या माझ्या ईमेल आयडीवर ईमेल करू शकता. आता मी तुम्हाला सांधण व्हॅली ट्रेकिंगसाठी काही महत्त्वाचे टिप्स देते. सांधण व्हॅली ट्रेकिंगसाठी चांगले ट्रेकिंग शूज वेअर करा, कारण दरीचा संपूर्ण मार्ग अत्यंत खडकाळ आहे. तसेच पाण्याची बॉटलसुद्धा सोबत ठेवा, कारण दरीमध्ये खाली पिण्याच्या पाण्याची सोय नाही आहे. सुरुवातीलाच तुम्हाला लिंबू पाणी, काकडी इत्यादी गोष्टी मिळतील. तसेच सोबत कॅश देखील जरूर कॅरी करा, कारण या ठिकाणी मोबाईलला नेटवर्क नसते. त्यामुळे ऑनलाईन पेमेंट करता येत नाही. ट्रेक करून आल्यावर गावकऱ्यांनी मायेने बनवलेले हे चवदार जेवण जेवून पोटासोबत मनही तृप्त होऊन जाते. आजच्या व्हिडिओबद्दल जर काही क्वेरीज असतील तर कमेंट करून नक्की विचारा. तसेच व्हिडिओ कसा वाटला हे देखील कमेंट करून जरूर कळवा. शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा.